अजून कुठं काय हुडका हुडकी केली असेल हे कळना झालंय. राहून राहून समज जागेवर हाय का नाही याचा विचार मनात येतो या. आजा, ए आजा, आजा, अरे रंग आबा, अरे तुम्ही रे समजे अचानक कसं काय आला असा? अरे काय झालं? अरे आपल्या वस्तीवर कोणतरी असं घुसतो म्हणजे काय, कुणाच्या तरी घरामध्ये जाऊन हुडकाहुडकी करतो म्हणजे काय? अरे काय म्हणायचं काय याला हा? त्या माणसासनी वस्ती मी जेव्हा बघितलं तेव्हाच मला वाटलं का बाबा ही माणसं कोण असतील बरं, नाही का? म्हणजे ह्याच्या अगोदर कवा वस्ती त्यासनी मी बघितलं नव्हतं. अरे आता तोंड वर करून कशा पाहिजे सांगतोस? आवाज डोळा ठेवायचा होता की मग त्यांच्यावर. एवढं राहिलंच. बरं आता काय करायचं राजा? आता म्या कसं सांगू? आता अजून बी विचार करतो या ती माणसं कोण होती आणि हात घरात येऊन त्यासनी काय हवं असेल, काय हुडकत असतील ती. आजा, त्यासनी जी पाहिजे असेल ती त्यासनी घावलं नसेल. मला तर असं वाटतंय का ती माणसं अजून हतच कुठेतरी वस्ती आसपास लपून राहिली असतील. ए बानू, अगं तू तरी काहीतरी बोल की. नाही म्हणजे तुला काय ठाव आहे का कोण असतील ती माणसं? नाही र, मला बी काय बी कळना झालं हाय बघ. त्यांनी आतमध्येच हुडाकलं का आणखी कुठं काय बाय बघितलं? नाही र, नुसतं माझ्या खोलीमध्येच कापड पसरली होती बघ.